सांगलीत वाढीव घरपट्टीवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा. सांगली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. पेठेतील सर्व व्यवहार ठप्प. भाजप वगळता सर्व पक्षीय नेत्यांचा मोर्चात सहभाग. भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टी रद्द करा या मागणीसाठी आज घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीनं सांगली बंद आणि मोर्चाचे आयोजन होते. वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीकरांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. आज पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला नागरिक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. घरपट्टी रद्द करा या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने शहरातील स्टेशन चौक ते महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भाजप वगळता सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्यासह नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महापालिका प्रशासन, सत्ताधारी पदाधिकारी आणि नगरसेवक नागरिकांच्या वाढीव घरपट्टीच्या गंभीर प्रश्नावर अवाक्षरही काढत नसल्याबद्दल बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या हरकती, तक्रारी आणि विविध त्रुटींची दखल न घेता हुकुमशाही पद्धतीने जबरदस्तीने वाढीव घरपट्टी लादण्याचा आणि फसव्या पद्धतीने ती वसूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाढीव घरपट्टीमधील त्रुटी दूर करून त्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे. मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासकीय कार्यकाळात अन्यायकारक भांडवली मूल्यावर जी वाढीव घरपट्टी लादली होती त्याबाबत गेले 2-3 महिने झालं वाढीव कृती समितीच्या वतीने आम्ही लोकशाही मार्गाने निवेदन दिले, आंदोलन केले. मात्र हे जी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल, लोकप्रतिनिधी असेल यांची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य आमचा हातगाडी चालक असेल, भाजीवाला असेल, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा व्यापारी असतील यांनी 100% कधी नाही ते सांगलीच्या इतिहासात कडकडीत बंद ठेवून या वाढीव घरपट्टीला विरोध नोंदवलेला आहे. तसेच हजारो सांगलीकर आज रस्त्यावर येऊन या मोर्चात सहभागी झाले होते. याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी महापौर असतील, प्रशासकीय आयुक्त असतील यांनी याची दखल घेऊन तातडीनं हा विषय स्थगित करून आम्ही ज्या मागण्या केल्या त्या पद्धतीने बिल दुरुस्ती करून हा अन्याय दूर करावा. अन्यथा ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन म्हणजे अचानकपणे ह्या पदाधिकारी किंवा प्रशासनाच्या दारात झोपमोड आंदोलन असेल किंवा त्यांना घेराव आंदोलन असेल, हे अशा पद्धतीने आंदोलनाची अजून व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आमदार असतील, खासदार असतील त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की 90% लोकांना घरपट्टी मान्य आहे. कारण त्यांना जर उघडे डोळे असतील, दिसत असेल तरी त्यांच्या बगल बच्चांना पाठवून आज महापालिका क्षेत्रात फेरफटका मारावा. 100% नागरिकांचा या घरपट्टी वाढीवला विरोध आहे. तेच आज नागरिकांनी एकटीने दाखवून दिलेला आहे. सांगतात प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना आदेश देतात की बाबा अन्यायकारक कृती समितीचं म्हणणं काय आहे ते दुरुस्त करा म्हणतात. मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा वाटाण्याच्या आक्षेपा लावणारे हे महाभाग आणि प्रशासन आणि पदाधिकारी आहेत यांचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच पालकमंत्री वेगवेगळ्या घोषणा करतात. त्यांनी आज त्यांच्या बगल बच्चांना आणि त्यांच्या यंत्रणाला पाठवून महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी 100% विरोध नोंदवलेला आहे. याची दखल घेऊन तातडीने ही घरपट्टीला स्थगिती द्यावी. हा निर्णय प्रशासकीय काळामध्ये घेण्यात आलेला आहे. आता त्यांच्या दारात आता झोपमोड आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आज बघावं की 100% नागरिकांचा विरोध आहे. नागरिकांसाठी महापालिका आहे, महापालिकेसाठी नागरिक नाहीत. आमच्यासाठी जर हे अन्यायकारक असेल तर ह्या दुरुस्ती झालीच पाहिजे. आज जो मोठा भव्य मोर्चा निघालेला आहे घरपट्टीच्या विरोधात त्याचे अनेक कारण आहेत. एक तर मुळात करवाढ ही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. बऱ्याच लोकांचे एरिया चुकल्यात, बऱ्याच लोकांचे इयर ऑफ कन्स्ट्रक्शन चुकलेत. जिथं कमर्शियल नाही तर कमर्शियल दाखवलं गेलेलं आहे. एरिया डबल करले गेलेले आहेत आणि जो दर लावला आहे आपल्या प्लॉटचा त्याच्याशिवाय परत घर ज्यांनी बांधले त्याच्यावरती त्याला कमर्शियल याचे रेट लावलेत. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे कुठले फ्लॅटचे, तयार रेडी फ्लॅटचे, आणि त्याला डिप्रिशिएशन जे लावायला पाहिजे ते पण लावलेलं नाही. कसले चौकशी न करता कारण हे जे काही असंतोष निर्माण केलेला आहे हा लवकर मागं घ्यावा, कमी व्हावा यासाठी लवकर करवाढ मागे घ्यावी. अत्यंत गैरपद्धतीने करवाढ लागू केलेली आहे आणि लोकांना न्याय मिळावा अशी नम्र विनंती आम्ही तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना, आमदार साहेबांना सगळ्यांना करत आहोत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.